श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती, नवीन सेवा, नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत. बघा, आज आपण जो काही उपाय जाणून घेणार आहोत तो खास लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करण्याचा उपाय आहे. आज लक्ष्मी पूजन आहे. तुम्हा सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्यासाठी सुख आणि समाधान घेऊन येऊ. तुमच्या कुटुंबियांवर स्वामींचा आशीर्वाद, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्या स्वामी भक्त हो, आजच्या दिवशी आपली भरपूर गडबड असणार आहे हे ठाऊक आहे, पण तरीही आवर्जून आपल्याला दोन गोष्टी संध्याकाळच्या वेळेस रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करायच्या आहे. बघा, या ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या खास आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करतो, कारण नकारात्मकता बाहेर गेल्याशिवाय सकारात्मकता आत प्रवेश करू शकत नाही. म्हणून आपल्याला नकारात्मकतेला, अलक्ष्मीला बाहेर घालवायचं आणि मग लक्ष्मी मातेचं स्वागत करायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणारच आहे. तरीही आपण या मागे देखील काही व्हिडिओ बनवले होते, त्यामध्ये देखील काही सेवा आणि उपाय सांगितले होते. ते देखील व्हिडिओ तुम्ही बघा आणि तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. बघा, लक्ष्मीपूजन म्हटलं तर धावपळीचा दिवस असतो, पण तरीही वेळात वेळ काढून आपल्याला सेवा करायची आहे, उपाय करायचे आहे. कारण हा एकमेव असा दिवस असतो वर्षातला की या दिवशी केलेले उपाय आपल्याला 100% फळ देत असतात. आपली जी काही संकटे आहेत ती दूर करण्यासाठी आजचे उपाय खूप प्रभावी ठरत असतात. तर चला जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे. तर त्यासाठी आपल्याला एक उतारा करायचा आहे. बघा, अमावस्या म्हटलं तर आपण असंही दही भाताचा उतारा करत असतो किंवा नारळाचा उतारा करत असतो. तशाच पद्धतीचा उतारा आपल्याला या दिवशी करायचा आहे. आता कालच अमावस्या सुरू झालेली असली तरीही आपल्याला हा उपाय आजच करायचा आहे. उगवत्या तिथीनुसार आजच लक्ष्मीपूजन आहे आणि म्हणून आपल्याला आजच हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही संध्याकाळनंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. या उपायासाठी तुम्हाला एक श्रीफळ घ्यायचं आहे. ते सोलायचं नाही, तसंच ठेवायचं. त्यावर आपल्याला शेंदुराने त्रिशूळाचा आकार काढायचा आहे. त्रिशूळाचा आकार काढल्यानंतर दरवाजाच्या बाहेर जायचं. आपण घरामध्ये जसं प्रवेश करतो तशा पद्धतीने उभं राहायचं आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरून हा जो नारळ आहे तो 7 वेळेस फिरवायचा आहे. घड्याळाचा काटा जसा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला हे नारळ फिरवायचं आहे. मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा की ह्या छोट्याशा उपायाने माझ्या घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता कायमस्वरूपी वास करेल. अशा पद्धतीने शुद्ध भाव ठेवून जर आपण कुठलीही सेवा, कुठलाही उपाय केला तर 100% त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव आपल्याला येतो म्हणजे येतोच. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला या एका नारळाचा उतारा करायचा आहे. आता नारळावर त्रिशूळ काढताना तुम्ही शेंदूर घ्यायचा आहे, पण जर शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरीही चालणार आहे. तुमच्या घरामध्ये असेल तर मग तुम्ही कुंकू घेऊ शकतात. अशा पद्धतीने त्रिशूळ काढून जर उतारा केला तर नकारात्मकता जाण्यासाठी मदत होणार आहे. आता हा झाला आपल्या घराचा उतारा. या व्यतिरिक्त जर तुमच्या वाहनाला सतत अपघात होत असेल किंवा वाहनाला अपघात होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशाच पद्धतीचा नारळ घेऊन त्यावर त्रिशूळ काढून आपल्या वाहनावरून, तुमची 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या किंवा तुमचा वाहनाचा कुठला व्यवसाय असू द्या, त्या गाडीवरून तुम्हाला अशाच प्रकारचा नारळ ओवाळायचा आहे, उतरवायचा आहे, जेणेकरून आपल्या वाहनावरील जी काही संकट आहे, वाईट बाधा लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळेल. या व्यतिरिक्त घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, औषध पाणी करूनही जर तिला फरक पडत नसेल तर तिच्यासाठी देखील तुम्ही असा उतारा करू शकतात. असाच एक नारळ घ्यायचा आणि त्या व्यक्तीवरून अशा प्रकारे उतरवून तो नारळ आपल्याला टाकून द्यायचा. आता अशा प्रकारे नारळाचा उतारा करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्ही म्हणाल की घरासाठी पण करायचा, गाडीसाठी पण करायचा, तर वेगळे नारळ घ्यायचे का? तर हो, तुम्हाला या ठिकाणी वेगळे नारळ घ्यावे लागणार. आता 3-3 नारळ जर तुम्हाला घ्यायला परवडत नसेल, अर्थात आर्थिक परिस्थितीनुसार काही गोष्टी आपल्याला शक्य होत नाही, नसेल परवडत, तर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या घरावरून करू शकतात. परत कधी एखादी अमावस्या आली की मग तुम्ही तुमच्या वाहनावरून किंवा एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तिच्यावरून देखील करू शकतात. किंवा घरावरून नारळाचा उतारा करून तुम्ही त्या व्यक्तीवरून किंवा आपल्या गाडीवरून मीठ मोहरी जरी उतरवलं तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. आता अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्याकडे नारळ नाही, त्यातली त्यात आज लक्ष्मीपूजन, संध्याकाळनंतर आपल्याला कुठलीही खरेदी करायची नाही, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा घ्यायची नाही. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये मीठ आणि मोहरी तर असतेच, तर मीठ मोहरी जरी तुम्ही घरावरून उतरवून टाकली तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. पण हा उतारा आपल्याला करायचाच आहे. आता मीठ मोहरीचा उतारा केला तर ते आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आहे. पण नारळाचा जर उतारा तुम्ही केला असेल तर ते नारळ अशा ठिकाणी टाकायचं जिथे कुणाचा पाय पडणार नाही, कुणी त्याला ओलांडणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ते नारळ एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. वाहतं पाणी जर कुठे घराजवळ असेल तर मग तुम्ही त्या वाहत्या पाण्यात सोडून दिलं तरीही चालणार आहे. हा नारळ खायचा नाही, फोडून प्रसाद म्हणून घ्यायचा नाही.
त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो आपल्याला लक्ष्मी पूजनामध्ये करायचा आहे। बघा, लक्ष्मी पूजनामध्ये शिरईला अनन्यसाधारण असं महत्व आहे। तुम्ही झाडू घेत असाल, शिरई घेत असाल, अर्थात आपण झाडू जरी घेतला तरीही छोटीशी शिरई आपल्याला घ्यायचीच असते, कारण आजच्या दिवशी त्या शिरईची पूजा करण्याला महत्व आहे। त्यामुळे छोटीशी का होईना शिरई आपल्याला आणायचीच आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण खरेदी केली नसेल तर आजच्या दिवशी आणली तरीही चालेल, पण तशाच पद्धतीची शिरई आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे। आता ही शिरई ठेवताना त्या शिरईला आपल्याला कलावा आवर्जून बांधायचा आहे। कलावा बांधल्यानंतर ही शिरई पूजेमध्ये ठेवताना त्या शिरईखाली आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या आहे। तर त्या वस्तू कुठल्या आहे तर बघा, एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा, केशरी रंगाचा कपडा तुम्ही घेऊ शकतात। पोटली असेल तर ती घ्या, किंवा छोटासा रुमाल असेल, एखादा कपडा असेल, ब्लाउज पीस असेल तर तो घ्या। त्याचा छोटासा तुकडा कापून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, 2 लवंगा ठेवायच्या, 2 कापूर ठेवायचे आणि 4 काळी मिरी ठेवायची। बघा, या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात, बाहेरून आणण्याची गरज नाही। अशा पद्धतीने या सगळ्या वस्तू ठेवायच्या। पोटली असेल तर ती बांधून घ्यायची, साधा कपडा घेतला असेल तर त्याची फक्त अशी घडी मारून ठेवायची आणि मग त्यावर आपल्याला ही शिरई ठेवायची आहे। आता जशी तुम्ही लक्ष्मी पूजनाची पूजा करून घेतात, शिरईची पूजा करतात, तशाच पद्धतीने करून घ्यायची। त्या पोटलीला बाहेर काढायचं नाही, ती तशाच पद्धतीने शिरई खाली झाकून ठेवायची आहे। आता ही झाकून ठेवलेली जी पोटली आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची आहे। लक्ष्मी पूजनाची जी पूजा मांडणी आपण दुसऱ्या दिवशी उचलत असतो ना, तेव्हा आपल्याला ही पोटली काढून घ्यायची आहे। काढण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा त्या शिरईला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि मग ती शिरई उचलल्यानंतर ती पोटली काढून घ्यायची। आता ही पोटली काढल्यानंतर काय करायचं, हातामध्ये घेऊन लक्ष्मी मातेला विनवणी करायची की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करू दे आणि घरातील जी काही अलक्ष्मी आहे, नकारात्मकता आहे ती बाहेर पडू दे। अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यानंतर ते जे 1 रुपयाचं नाणं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि त्या ज्या उरलेल्या वस्तू आहे, जसं की 2 कापराच्या वड्या, 2 लवंग आणि काळी मिरी, हे सगळं एका पंतीमध्ये घेऊन किंवा एका वाटीमध्ये घेऊन प्रज्वलित करायचं। प्रज्वलित केल्यानंतर त्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये पसरणार आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी मदत मिळणार आहे। आता जे 1 रुपयाचं नाणं आपण काढून घेतलं, त्या 1 रुपयाच्या नाण्याचं काय करायचं तर हा जो 1 रुपया आहे तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या मिस्टरांच्या पाकिटामध्ये ठेवायला दिला तरीही चालणार आहे, पण तो खर्च करायचा नाही, याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता अशा पद्धतीने तुम्ही पाकिटातही ठेवू शकतात किंवा हा 1 रुपया तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवला तरीही चालणार आहे। जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवतात किंवा जिथे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा महत्त्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या ठिकाणी जरी तुम्ही हा 1 रुपया ठेवलात तरीही चालणार आहे, पण तो 1 रुपया खर्च होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे। अशा पद्धतीने शिरई खाली ह्या गोष्टी ठेवून आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहे। पहिलं म्हणजे घराचा उतारा कसा करायचा, दुसरं म्हणजे शिरईखाली काय ठेवायचं, त्यासोबतच शिरईला कलावा बांधायला विसरू नका। या 3 गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहे। या व्यतिरिक्त सेवा काय करायच्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तरीही श्री सुक्तमचं पठन, व्यंकटेश स्तोत्राचं पठन, कुबेर चालिसा, या सगळ्या काही सेवा ज्या आहे लक्ष्मी प्राप्तीच्या त्या आपल्याला करायच्याच आहे। महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र याचं देखील आपल्याला वाचन पठन करायचं आहे। तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या। तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करून तुम्ही ते विचारू शकता। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।